आता या ग्रेव्हीमध्ये तुम्ही बघितलं, या मसाल्यामध्ये आपण कांदा परतून टाकलेला, चिरलेला कांदा. तुम्हाला एकदम फाईन पाहिजे असेल, ही जी याचं एकदम याची कन्सिस्टन्सी एकदम फाईन पाहिजे असेल, तर याला आपल्याला स्ट्रेन करायचं आहे, गाळून घ्यायचं आहे. पण त्याच्यामध्ये कांदा वेस्ट होईल, त्यापेक्षा दुसरी गोष्ट म्हणजे आपण पहिले थोडासा कांदा परतून त्याची पेस्ट केली आणि ती टाकली तरी पण चालेल. आता याच्यामध्ये टाकतोय कसुरी मेथी, म्हणजे आणखीन छान फ्लेवर येईल. मीठ थोडंसं कमीच टाकतोय, कारण आपण या फिशमध्ये पण मीठ टाकलेलं आहे. आणि याला थोडं उकळू द्यायचं आहे, एक 15-20 मिनटं त्याला उकळू द्यायचं आहे, कमीत कमी अर्धा तास मी तर म्हणेन आधी, म्हणजे फिश टाकायच्या आधी. कारण की मेथीचा जो स्वाद आहे, जो फ्लेवर आहे, तो पूर्ण या मसाल्यामध्ये उतरला पाहिजे आणि त्याच्यासाठी थोडासा वेळ लागतो. मेथी परतली आपण, पण त्या लिक्विडमध्ये जेव्हा ती उकळेल मेथीचे दाणे, तिचा सगळा मस्त स्वाद त्याच्यात उतरेल आणि फिशची चव तर मस्त लागणारच आहे. त्याबरोबर हा मसाला, ही ग्रेव्ही पण खूप छान लागते. आता इथे मी गॅस बंद करतोय आणि आता बाकीची जी कुकिंग प्रोसेस आहे ही फिशची मी या मसाल्यामध्ये करणार आहे. कारण की आता 20-1 मिनटं तसेही हा मसाला उकळून झालेला आहे, त्याच्यामुळे मेथीचा स्वाद पूर्ण त्या ग्रेव्हीमध्ये उतरला असेल. याला आता मस्तपैकी शिजवून घ्यायचं आहे. याला फिश पूर्ण शिजला पाहिजे. आणि दुसरं कारण हे पण आहे की पूर्ण कुकिंग प्रोसेस इथे करत नाही मी, कारण की या फिशमधले ज्युसेस ते त्या मसाल्यामध्ये उतरले पाहिजे, तेव्हाच त्या मसाल्याला पण, त्या रस्स्याला पण मस्त चव येते. त्याच्यामुळे आता फिश याच्यामध्ये आता मी शिजवून घेणार आहे पूर्ण. फिश आधी ग्रिल करून याच्यात टाकला ना तर तो मसाला खूप छान लागतो. रंग पण किती मस्त आला आहे बघा. आता फिश शिजलं असेल. आता मी एक काम करतो, याच्यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस घालतोय, 1 चमचा बास. ही डिश तयार आहे. आता गॅस मी इथे बंद केलेला आहे आणि ही डिश पूर्ण तयार झालेली आहे. मी आता एक काम करणार आहे, याला फक्त सर्विंग प्लेटमध्ये काढून घेणार आहे. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. मेथी मछली बनवण्यासाठी लागणारे साहित्य: सुरमई, नारळाचं दूध, कांदा, मेथीचे दाणे, मोहरी, लसणाची पेस्ट, कसुरी मेथी, लिंबाचा रस, आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद आणि मीठ. कृती: एका बाउलमध्ये सुरमई घेऊन त्यावर लिंबाचा रस घालून त्यामध्ये लसणाची पेस्ट, हळद, तिखट आणि मीठ घालून सुरमई मॅरिनेट करून घ्यावी. एका खोलगट पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, मेथीचे दाणे आणि बारीक चिरलेला कांदा घालून सर्व मिश्रण नीट परतून घ्यावं. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये तिखट, हळद, आलं लसूण पेस्ट, नारळाचं दूध आणि पाणी घालून एक उकळी काढावी. मॅरिनेट केलेली सुरमई पॅन मध्ये तेलावर शॅलो फ्राय करून घ्यावी. उकळी आल्यानंतर त्यामध्ये कसुरी मेथी घालावी. शॅलो फ्राय केलेली सुरमई तयार करीमध्ये घालून त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालावा. तयार मेथी मछली एका सर्विंग डिश मध्ये काढून सजावट करावी आणि सर्व्ह करावी. एका बाजूला आपण हे बटाटे जे उकडलेले आहेत ते आपण कुस्करून घेऊ इकडे. आता याच्यात जाणार आहे टोमॅटो, एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरलेला, तो आपण याच्यात टाकतोय. आता पेपरोनाटा हे काय आहे? पेपरोनाटा हे इटालियन पद्धतीचा एक सॉस आहे, जो टोमॅटो बेसचा आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये भरपूर भाज्या वगैरे पण टाकतात, कलर्ड पेपर्स टाकतात. त्याला आपण थोडंसं घट्टसर करणार आहोत आणि भाज्यांना हा सगळा जो सॉस आहे तो व्यवस्थित घट्टपणा देईल हे बघणार आहोत आपण. आणि त्याचं प्रेझेंटेशन करायला मी स्टार हे आपल्याकडे जे कटर आहे ते वापरतोय. याच्यात टाकतोय एक अर्धी वाटी टोमॅटो प्युरी, पण टाकूया हे उकडून घेतलेले झुकिनी आणि येलो स्क्वॉश. याला मिक्स करून घेतलेलं आहे. आता मी काय करतोय, इथे याच्यात मी टाकणार आहे थोडे हर्ब्स, मिक्स हर्ब्स, चिली फ्लेक्स, मीठ,
हे जे मक्याचे दाणे आहेत ते पण मी यात टाकून घेतोय आणि याला मिक्स करतोय. जाणार थोडीशी साखर, एक 2 चिमूट साखर टाकलेली आहे. बस आता याच्यामध्ये फक्त आपल्याला टाकायचं आहे एक 2 चमचे क्रीम. एक 2 मिनिटांनंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. थोडंसं याला ड्राय व्हायला पाहिजे, अजून थोडंसं पाणी त्यातलं जायला पाहिजे. आणि इथे मी बटाटा कुस्करून घेतलेला आहे, त्याच्यात टाकतोय मीठ, थोडे मिक्स हर्ब्स, चिली फ्लेक्स, थोडं चॉप केलेलं लसूण, त्याच्यात जाणारे थोडेसे ब्रेड क्रम्स. याला फक्त एकत्र करून घेतोय, मिक्स करून घेतोय हे मिश्रणाला. इथे गॅस बंद केलेला आहे. हे बटाट्याच्या ज्या मिश्रणाचे छोटे गोळे करून घेतलेले आहेत आणि याची आपण पॅटी तयार करून घेतोय. पॅटी म्हणू किंवा टिक्की म्हणू. या आलू जे बटाट्याचे पॅटी आहे ते होईपर्यंत आपण इथे कोबी आणि म्हणजे आपली नेहमीची पत्ताकोबी असते ती आणि रेड कॅबेज हे आपण श्रेड करून घेऊ, कापून घेऊया. इथे जे बाल्समिक व्हिनेगर येतं ते मी आटवून घेतलेलं आहे थोडं. त्याच्यामध्ये टाकणार आहे आपण हा पेपरोनाटा. बटाट्याचे जे पॅटी आहे ते आपण याच्यावर ठेवलेले आहेत आणि आपल्याला मध्ये टाकायचं आहे याच्यावर रेड कॅबेज आणि आपला व्हाईट कॅबेज आणि आपण टाकूया ही काळी मिरी पूड. तयार आहे आपली मस्त कलरफुल आणि टेस्टी डिश व्हेज पेपरोनाटा. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. व्हेज पेपरोनाटासाठी लागणारं साहित्य: कोबी, झुकिनी, येलो स्क्वॉश, रंगीत सिमला मिरची, उकडलेला बटाटा, कांदा, टोमॅटो प्युरी, वाफवलेले स्वीट कॉर्न, ब्रेड क्रम्स, बारीक चिरलेला टोमॅटो, क्रीम, बारीक चिरलेला लसूण, ऑलिव्ह ऑइल, साखर, मिक्स हर्ब्स, चिली फ्लेक्स, काळी मिरी पूड आणि मीठ. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये पाणी गरम करून त्यात झुकिनी, येलो स्क्वॉश आणि मीठ घालून एक उकळी घ्यावी. दुसऱ्या फ्राईंग पॅन मध्ये 1.5 ते 2 चमचा ऑलिव्ह ऑइल गरम करून त्यामध्ये 1.5 चमचा लसूण, अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा, रंगीत सिमला मिरचीचे काप, बारीक चिरलेला टोमॅटो, अर्धी वाटी टोमॅटो प्युरी, वाफवलेली झुकिनी आणि येलो स्क्वॉश घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. नंतर त्यामध्ये मिक्स हर्ब्स, चिली फ्लेक्स, मीठ आणि वाफवलेले स्वीट कॉर्न घालून मिश्रण एकत्र करून त्यामध्ये थोडीशी साखर आणि 2 चमचे फ्रेश क्रीम घालून त्याचा सॉस तयार करून घ्यावा. एका बाउल मध्ये उकडून कुस्करलेला बटाटा, मीठ, मिक्स हर्ब्स, चिली फ्लेक्स, बारीक चिरलेला लसूण आणि ब्रेड क्रम्स घालून मिश्रण एकत्र करून त्याची टिक्की बनवून फ्राईंग पॅन वर शॅलो फ्राय करून घ्यावी. एका सर्विंग प्लेट मध्ये तयार सॉस घालून त्यावर बटाट्याची टिक्की ठेवून लाल कोबी, हिरव्या कोबीची पानं, काळी मिरी पूड आणि पार्सलीने सजावट करून डिश सर्व्ह करावी. आपला पहिला पदार्थ कुठला आहे? ही ॲपलची भजी आहे. आपली पुढची रेसिपी काय आता? चीज पनीर रोल.